कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ती लीला ऑलरेडी या घरावर राज्य करू लागली आहे आणि तुम्ही काहीच करू शकत नाही आहात। आजपर्यंत आपण तिला खूप गृहीत धरत आलो, पण आता असं करून चालणार नाही। तिला तिच्या प्रत्येक पुढे पुढे करण्याची किंमत मोजावीच लागेल। वहिनी, म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात? आता बास झालं। आता असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून ती आजी आणि एजंटच्या मनातून कायमची उतरेल। चला आधी देवावरचं वस्त्र काढायचंय। आजी, मी पण आत मदतीला जाऊ? हो हो। हे घ्या। लक्ष्मी वहिनी, लास्ट टाइम खूप जाड राहिले होते हा, जरा बारीक करा। दुर्गा वहिनी, मी काय मदत करू? मी हे करू का? नको, उभी राहते। दुर्गा मॅडम, मी काय मदत करू? खरंच आम्ही सांगू ते करशील? हो करेन की। एजंटच्या पुढे पुढे करणं बंद कर। मी पुढे पुढे करतच नाही, म्हणजे तसं करायची मला काही गरजच नाहीये। मी आणि एजे नवरा बायको, त्यामुळे आम्ही सतत सोबतच असतो, एकमेकांना प्रत्येक गोष्टीत साथ देतो। लीला, तुझं लेक्चर ऐकायला नाही बोलवलंय तुला इथे। तेच ना, आणि जेवढं विचारलं तेवढंच सांग ना। एजे सतत तुझ्या सोबत असतात? अंतराईंची जागा घ्यायची खूप हौस दिसते ग तुला। खूप घाई झाली ना तुला एजंटचं मन जिंकण्याची? मग अगं असं नुसतं मिरवून नाही चालणार। अंतराई जशा जबाबदारी घेऊन प्रत्येक काम करायच्या, तसं जमेल का तुला? अंतराई दरवर्षी गणपती बाप्पाला 101 उकडीचे मोदक करून नैवेद्य दाखवायच्या। हो, आणि तेही कोणाच्याही मदतीशिवाय। स्वतःला सिद्ध करायचं ना तुला। जमतील का मोदक? अंतराईंची जागा घेणं खूप सोपं वाटतं हिला। आता कळेल जहागीरदारांची सून आणि आमची सासू होणं किती कठीण असतं ते। ठीक आहे, तुमची सासू म्हणून नैवेद्य बनवण्याची जबाबदारी मी घ्यावी असं वाटतंय ना तुम्हाला? ठीक आहे, मग आज माझ्याच हातच्या मोदकांचं नैवेद्य बापाला दाखवला जाणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।